कुछ पाने की हो आस आस, कोई अरमा हो जो खास खास आशाएं, हर कोशिश में हो बार बार, करे दरियाओं को आर पार आशाएं, तूफानों को चीर के मंजिलों को छीन ले आशाएं, खिले दिल की उम्मीदें हंसे दिल की, अब मुश्किल नहीं कुछ भी, नहीं कुछ भी, आशाएं खिले दिल की उम्मीदें हंसे दिल की, अब मुश्किल नहीं कुछ भी, नहीं कुछ भी। राज्यस्तरीय प्रज्ञाशोध स्पर्धा परीक्षेच्या जिल्हास्तरीय बक्षीस वितरण कार्यक्रमासाठी प्रामुख्याने उपस्थित असलेल्या सर्व मान्यवरांचे तसेच सर्व पालक व विद्यार्थ्यांचं मनापासून स्वागत। काही क्षणामध्येच हा ज्या कार्यक्रमाची आपण आतुरतेने वाट पाहत आहोत तो कार्यक्रम काही क्षणामध्येच आपण सुरू करत आहोत। आपल्या कार्यक्रमाच्या अध्यक्ष आदरणीय श्री दिनकरजी टेमकर साहेब यांचं आगमन काही क्षणामध्येच आपल्या या कार्यक्रमस्थळी होणार आहे। साहेब येताच हा कार्यक्रम आपण सुरू करतोय। साहेबांचं स्वागत करण्यासाठी आपण जागेच उभा राहून साहेबांच्या टाळ्यांच्या गजरामध्ये स्वागत करायचे। माझे शिक्षक संचालक आदरणीय दिनकरजी टेमकर साहेब यांचं आगमन या ठिकाणी झाल्यामुळे आपण दोन्ही हाताने टाळी वाजवून साहेबांचं स्वागत करायचं। या ठिकाणी आदरणीय दिनकरजी टेमकर साहेब यांचं सहर्ष स्वागत, सहर्ष प्राथमिक विभागाचे शिक्षणाधिकारी म्हणून साहेबांनी भूमिका पार पाडलेली साहेबांचं आगमन, साहेबांचं सहर्ष स्वागत। या ठिकाणी काही कार्यक्रम आपण सुरू करतो। तत्पूर्वी सर्व पालक आणि विद्यार्थ्यांना विनंती करतो आपण समोरची बैठक व्यवस्था केलेली आहे त्या बैठक व्यवस्थेमध्ये सर्वांनी स्थानापन्न व्हायचे। या कार्यक्रमासाठी माननीय चेटके सर या ध्येय प्रकाशन अकॅडमी महाराष्ट्राचे संस्थापक अध्यक्ष यांना देखील विनंती करतो आपण व्यासपीठ मंचावर स्थानापन्न व्हायचे। त्याचबरोबर माननीय या राज्याचे ध्येय प्रकाशन अकॅडमीचे राज्य मार्गदर्शक आदरणीय स्वप्नाजी शिंदे साहेब यांना देखील विनंती करतो आपण व्यासपीठ मंचावर स्थानापन्न व्हायचं। त्याचबरोबर या ध्येय प्रकाशन अकॅडमी महाराष्ट्राच्या राज्य सचिव आदरणीय सोनालीताई गाडी यांना देखील विनंती करतो की आपण व्यासपीठ मंचावर स्थानापन्न व्हायचे। त्याचबरोबर सर्व मान्यवरांचं देखील मी मनापासून स्वागत करतो। सर्व व्यासपीठ मंचावर मान्यवरांना विनंती करतो कार्यक्रम सुरू करण्यापूर्वी आपण सर्वांना गीत प्रज्वलन करून द्यायचं। सर्व मान्यवरांना विनंती करतो की आपण सर्वांनी गीत प्रज्वलन करायचं। आदरणीय या कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय दिनकरजी टेमकर साहेब, त्या कार्यक्रमाचे उद्घाटक आदरणीय डॉक्टर अनिल कुमारजी कुराडे साहेब। हा कार्यक्रम आता सुरू झाला असल्यामुळे सर्वांनी जागीच आपल्या ज्या ठिकाणी आहोत त्या ठिकाणी स्थानापन्न व्हायचे। सर्वांना पुन्हा विनंती करतोय कोणीही टॉपिकपाशी थांबणार नाही याची सर्वांनी नोंद घ्यायची। कार्यक्रम सुरू झालेला आहे, सर्वांनी टाळ्या वाजवायच्या। दीपप्रज्वलन या ठिकाणी झालेलं आहे, सर्वांनी टाळ्या वाजवून या ठिकाणी दीपप्रज्वलन चालू आहे। सर्वांनी टाळ्या वाजायच्या, आवाज काही येत नाहीये, जेवण करून नाही का आले? मुटेकर सरांना देखील विनंती की या माईकशी संपर्क साधायचा।
आलेल्या सर्व विद्यार्थ्यांचं मनापासून स्वागत। या ठिकाणी दीप प्रज्वलन झालेलं आहे। सर्व बालकांना आणि विद्यार्थ्यांना विनंती करतो की आपण टाळ्यांच्या गजरामध्ये दीप प्रज्वलनाचं स्वागत करायचं आहे। सर्व मान्यवरांना विनंती करतो की आपण पुन्हा स्थानापन्न व्हायचं। प्रस्तावित करण्यासाठी मी आदरणीय जास्तीचा वेळ न घेता आदरणीय शिंदे सरांना विनंती करतो की या कार्यक्रमाचे प्रस्तावित करावं। आदरणीय शिंदे सर। आणि ज्यांच्यासाठी या कार्यक्रमाचं आयोजन केले असे माझे महाराष्ट्रातील लाडके विद्यार्थी, पालक, शिक्षक आणि प्रतिनिधी सर्वांना ध्येय प्रकाशन अकॅडमीच्या वतीनं सस्नेह नमस्कार। ध्येय प्रकाशन अकॅडमी महाराष्ट्र संचलित आयएमएनआर राज्यस्तरीय प्रज्ञाशोध परीक्षा या परीक्षेचं नाव अखंड महाराष्ट्रात दुमदुमण्याचं कार्य आपण सर्वांनी केलं। आपणा सर्वांसाठी या कार्यक्रमाचा या ठिकाणी अहिल्यानगर जिल्ह्यात घाट घालण्यात आला। खरं तर या छोट्या मुलांचं गुणगौरव करण्याचं भाग्य आम्हा अकॅडमीला लाभलं, त्याबद्दल मी सर्वांचा ऋणी आहे। ध्येय प्रकाशन अकॅडमी यावर्षी महाराष्ट्रात सुमारे 1.25 लाख विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता। यामध्ये राज्य स्तरावर 650 विद्यार्थी गुणवंत पात्र झाले। नगर जिल्ह्याचा विचार जर केला तर याच्यामध्ये जवळजवळ 100च्या आसपास विद्यार्थी राज्य स्तरावर आणि आज जर पाहिलं जिल्हा स्तरावर आणि केंद्र स्तरावर साधारणतः 550 विद्यार्थी या ठिकाणी पात्र ठरले। साधारणतः बाकीच्या राज्यांचा विचार केला आणि महाराष्ट्राचा विचार जर केला तर स्पर्धा परीक्षा जर म्हटलं तर यूपीएससी आणि एमपीएससी मध्ये महाराष्ट्रापेक्षा देश पातळीवर वाटा इतर राज्यांचा आहे। याचा जर अभ्यास केला तर आमचा असं लक्षात आलं की बाकीच्या राज्यामध्ये जे स्पर्धा परीक्षेचे बाळकडू आहे ते वयाच्या 6व्या वर्षापासून मुलांवर बिंबवले जातात, तशा प्रकारे घडवले जातात। आणि तो विचार आमच्या डोळ्यापुढे आल्यावर आम्ही महाराष्ट्रात ही प्रक्रिया राबवायला सुरुवात केली आणि ध्येय प्रकाशन अकॅडमीचं एकच ध्येय ठेवलं की महाराष्ट्राचा शैक्षणिक क्षेत्रात देश पातळीवर वाटा या स्पर्धा परीक्षांमध्ये 50% जास्त उचलला गेला पाहिजे। आणि मग आमची खरी सुरुवात झाली हडपसर पुणे येथून की आम्ही सेवाभावी मनातून विद्यार्थ्यांना करिअर मार्गदर्शन द्यायला सुरुवात केली आणि पाहता पाहता त्याचा वृक्ष अखंड महाराष्ट्रावर पसरला आणि या गुणगौरव सोहळ्याचा कार्यक्रम जो राज्य स्तरावर झाला तो भोसले ते अंकुशराव लांडे सभागृहात। त्यावेळेस त्या कार्यक्रमाला पुणे जिल्ह्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप पाटील साहेब, त्याचबरोबर पिंपरी चिंचवडचे आयुक्त हिरे साहेब आणि अनेक मान्यवर शिक्षण क्षेत्रात उपस्थित होते। त्यांनी ध्येय प्रकाशन अकॅडमी आणि आयएमएनआर परीक्षेच्या बाबतीतले गौरवोद्गार काढले। असाच कार्यक्रम आपण महाराष्ट्रातल्या प्रत्येक जिल्ह्यांमध्ये आपण घेत आहोत। याच्या आधी कार्यक्रम सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, पंढरपूर आणि आज या ठिकाणी आपण सोलापूर जिल्ह्याचा कार्यक्रम घेत आहोत। आणि या कार्यक्रमाला कोणाला बोलवायचं हा प्रश्न ज्यावेळेस शिंदे सरांच्या आमच्या पुढे आला तर त्यावेळेस एकच नाव आमच्या डोळ्यापुढे आलं की आपल्या शिक्षण क्षेत्रात नगर जिल्ह्यामध्ये जे योगदान दिलेलं आहे अखंड महाराष्ट्रात असं टेंकर साहेबांचं नाव आमच्या डोळ्यापुढे आलं आणि आम्ही तात्काळ कोणताही विचार न करता साहेबांना या कार्यक्रमासाठी बोलवण्याचं त्यासाठी एक आदर्श असावा म्हणून आम्ही टेंकर साहेब, त्यांच्याबरोबर डॉक्टर साहेब, आपल्याबरोबर मेजर भारतीय सेवेतील
सेनेत काम करणारे गोसावी साहेब यांना आपण या ठिकाणी बोलवले आहेत। यांच्या हस्ते आपल्या विद्यार्थ्यांचा सन्मान होणार आहे आणि हा सन्मान केवळ तुम्ही तुमच्या कष्टांनी मिळवलेला आहे। विद्यार्थ्यांनी प्रामाणिक जे प्रयत्न केले, पालकांनी त्यांना जी साथ दिली आणि महाराष्ट्रातल्या तमाम शिक्षकांनी या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलं आणि आमचं जे ऍप होतं त्या ऍपच्या माध्यमातून आपण जे शिक्षण घेतलं त्याबद्दल ध्येय प्रकाशन अकॅडमीच्या वतीनं मी आपलं कायमस्वरूपी ऋणी राहील। धन्यवाद। धन्यवाद सर। अतिथी देवो भव असं म्हणलं जातं। या कार्यक्रमाचे अध्यक्ष आणि या कार्यक्रमाचे जे प्रमुख मान्यवर असतात त्यांचं स्वागत करणं हे आपलं कर्तव्य मानलं जातं। म्हणून या कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय माननीय श्री दिनकरजी टेमकर साहेब यांचं स्वागत मी आदरणीय श्री शेंडगे सरांना विनंती करतो की आदरणीय साहेबांचं स्वागत करायचं। साहेबांचा अल्पशा परिचय मी देतो तोपर्यंत साहेब माझे शिक्षक संचालक आहेत तथा पुणे विभागाचे शिक्षण उपसंचालक म्हणून कार्य केलेलं आहे। त्याच पद्धतीने अहमदनगर जिल्ह्याचे प्राथमिक विभागाचे शिक्षण अधिकारी म्हणून त्यांनी काम केलेलं आहे। त्याच साहेबांचं स्वागत या ठिकाणी होतं। सर्वांनी टाळ्यांच्या गजरामध्ये साहेबांचं स्वागत करायचं आणि मान्यवर विनंती करतो साहेबांना शाल बुके किंवा सन्मान चिन्ह देऊन साहेबांचं स्वागत करायचं। धन्यवाद सर। यानंतर या कार्यक्रमाचे उद्घाटक आदरणीय डॉक्टर अनिल कुमारजी कुराडे साहेब एमबीबीएस एमडी बालरोग तज्ञ गोड मेडलिस्ट तथा शासकीय रुग्णालय अहिल्यानगर या ठिकाणी सेवक आहेत त्यांचं देखील या ठिकाणी स्वागत आहे। त्यांचं स्वागत मी आदरणीय शिवसैनिकांना विनंती करतो की आपण साहेबांचं स्वागत शाल बुके आणि सन्मान चिन्ह देऊन करायचे आहे। सर्वांनी टाळ्या वाजवायच्या। आदरणीय डॉक्टर अनिल कुमारजी कुराडे साहेब यांचं या ठिकाणी स्वागत होतं। धन्यवाद सर। यानंतर सर्वात महत्वाची भूमिका ज्या असते जी विद्यार्थ्यांना घडवतात आणि तो त्यांचा सन्मान या कार्यक्रमात होणं उचित आहे त्यामुळे त्यांचा सन्मान करणं देखील गरजेचं आहे। आदर्श विद्यार्थी पुरस्कार म्हणून आपण त्यांना पुरस्कार देणार आहोत। मी प्रथमतः आदरणीय सरांना विनंती करतो की आपला आदर्श विद्यार्थी पुरस्कार स्वीकारायचा। त्यांची शाळेचं नाव आहे भारतीय पब्लिक स्कूल कर्जत। या ठिकाणच्या सरांना विनंती करतो की आपला राज्यस्तरीय विद्यार्थी पुरस्कार स्वीकारायचा आणि सर्व मान्यवरांना विनंती करतो की आपण भारती सरांचा सन्मान करायचा। आदरणीय भारती सर। सर थोडं क्लोज आहे सर, सगळं क्लोज आहे थोडं। इकडे बघा सर। थँक्यू। खूप खूप अभिनंदन सर। त्याबद्दल सन्मान आपण या ठिकाणी करतो। सर्व मान्यवरांना विनंती करतो की आपण मॅडमचं स्वागत करायचं। सर थोडं क्लोज आहे, समोर पहा इकडे एवढे। ओके थँक्यू सर। उपस्थित म्हणून मेजर गोसावी सर यांचं देखील या ठिकाणी स्वागत आहे। त्यांचं स्वागत आदरणीय विटेकर सरांना विनंती करतो की आपण त्यांचं स्वागत करायचं। आदरणीय मेजर गोसावी सर।
यानंतर आपण विद्यार्थ्यांच्या मनोगताकडे येतो. मी संस्कृती गोसावी या विद्यार्थ्याला विनंती करतो की आपण व्यासपीठ मंचावरती यायचं आणि आपल्या 2 शब्दाचं मनोगत या ठिकाणी व्यक्त करायचं. संस्कृती गोसावी. Good afternoon everyone. I Sanskriti Gosavi welcome you all. A big thanks to come for our program. A next thanks to give me this opportunity. Now let's start our today's program. I am winner परीक्षेची वैशिष्ट्ये. भविष्यातील MPSC UPSC ची यशस्वी पायभरणी व्हावी हा हेतू आहे. स्पर्धाच्या युगात स्पर्धा परीक्षाची भीती दूर होऊन ज्ञान प्राप्त व्हावे व धैर्य निर्माण व्हावे. स्पर्धा परीक्षांची खेळीमेळीच्या वातावरणात आवड निर्माण करणे. शिष्यवृत्ती, नवोदय, सैनिक स्कूल प्रवेश परीक्षांची पूर्व तयारी व्हावी. महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना आपल्या ज्ञानाचा कसा या परीक्षेद्वारे आजमावता यावा. भविष्यातील करिअर घडवण्यासाठी स्पर्धा परीक्षेला विद्यार्थी सहज तयार व्हावे. या परीक्षेतून आत्मविश्वास निश्चितपणे वाढीस लागेल. सर्व घटक सुटसुटीत विद्यार्थ्यांना समजतील अशी मांडणी केली आहे. पाठ्यपुस्तक व वयोगट लक्षात घेऊन घटकांची संकल्पनाची रचना केली आहे. विद्यार्थ्यांच्या बुद्धीला चालना, कल्पकतेला, सर्जनशीलतेला वाव देणारी पुस्तिका आहे. मार्गदर्शिकेतील सर्व घटकावर आधारित अधिकाधिक प्रश्न प्रकार. विद्यार्थ्यांच्या भविष्यातील उज्ज्वल प्रगतीची तयारी बालवयापासूनच होईल. विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी व करिअरसाठी यशाच्या मार्गावर घेऊन जाणारा राजमार्ग. विद्यार्थ्यांच्या विकासासाठी मोफत योजना राबविणारी महाराष्ट्रातील एकमेव यशस्वी संस्था म्हणजेच आपली ध्येय प्रकाशन अकॅडमी. चला तर बालमित्रांनो, आपल्या ध्येय परिवारासोबत राहू, आपली ध्येय साकार करूया. ऑल द बेस्ट. जय हिंद, जय महाराष्ट्र. थँक्यू. खूप खूप धन्यवाद संस्कृती. यानंतर या ध्येय प्रकाशन अकॅडमी महाराष्ट्र राज्य संचलित आयाम राज्यस्तरीय स्पर्धा परीक्षा या संस्थेचे इन्स्टिट्यूटचे संस्थापक अध्यक्ष आदरणीय शिंदे सरांना विनंती करतो की आपण 2 शब्द या ठिकाणी व्यक्त व्हायचं. आज ध्येय प्रकाशन अकॅडमी महाराष्ट्र संचलित आयाम राज्यस्तरीय स्पर्धा परीक्षेचा आपल्या अहिल्यानगरचा जिल्हास्तरीय कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होत आहे. खऱ्या अर्थाने मागच्या 15 दिवस जसा राज्याचा कार्यक्रम संपन्न झाला, भव्य असा पिंपरी चिंचवडला दुसरीचा कार्यक्रम झाला, त्यानंतर सिलसिला अख्ख्या महाराष्ट्रभर जिल्हास्तरीय कार्यक्रमचा चालू आहे आणि पुढच्या 8 दिवसामध्ये अख्ख्या राज्यभर तालुका आणि केंद्राचे कार्यक्रम चालू होणार आहे. खरे पाहता आनंदाची बाब अशी आहे की या परीक्षेमध्ये योगदान या नगरचं मोठं आहे आणि म्हणूनच आजचा हा कार्यक्रम खूप मोठा आहे. आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्तानं माझे आपल्या सर्वांचे मार्गदर्शक, माझे तर प्रेरणास्थान आणि आपल्या या भूमीतून उच्च असं भरारी घेणारे, गगन भरारी घेणारे, उच्च पदापर्यंत शिक्षण क्षेत्राचा मान सन्मान मिळणारे आदर्श व्यक्तिमत्व म्हणजे आदरणीय अर्जुनकर टेमकर साहेब आज या ठिकाणी उपस्थित आहेत. त्याचबरोबर त्यांच्यासोबत आरोग्य क्षेत्रामध्ये किंवा आपल्या सिव्हिल हॉस्पिटलच्या माध्यमातून विविध उपक्रम राबवणाऱ्यांचे कुराडे साहेब, त्याशिवाय या ध्येय अकॅडमीच्या राज्यस्तरीय टीम, मेजर साहेब आणि ज्यांना सन्मानित आत्ताच केलं आदरणीय दालमे सरांचं गेल्या 7 ते 8 वर्ष माझ्याशी या ठिकाणी क्षेत्रातलं योगदान खूप मोठं आहे आणि त्यांना राज्यस्तरीय आदर्श मुख्याध्यापक पुरस्काराने सन्मान केला. त्यांच्यासोबत असणाऱ्या मॅडम त्यांनाही या ठिकाणी आपण जिल्हास्तरीय आदर्श पुरस्कार सन्मानित केलं. आणि खऱ्या अर्थाने या जिल्हास्तरीय कार्यक्रमामध्ये जे बक्षीस पात्र विद्यार्थी आहेत, त्यांचे पालक आहेत, मार्गदर्शक शिक्षक आहेत, शाळा आहेत, मुख्याध्यापक आहेत आणि केंद्रातलेही काही स्थानिक केंद्रातले काही विद्यार्थी आहेत आणि या सिस्टीमला योगदान सर्वांचंच या ठिकाणी मनपूर्वक जोरदार टाळ्या सर्वांनी स्वागत करावं. धन्यवाद साहेब. ज्यावेळेस या सिस्टीमचा ऑनलाईन निकाल लागला त्यावेळेस आमच्या नगर जिल्ह्याने खूप मोठं भरारी पहिल्यापासूनच ताकदीचं नेवाशाचं दबदबावर होता. पण हे क्षेत्रामध्ये हे जे साक्षीदार आहेत आपण खरं पाहता तर या कार्यक्रमाला आदरणीय अल्ताफ सर आणि आदरणीय विटेकर सर हे पत्रकार बनलो,
जिल्हा गावचे ते अध्यक्ष, शिक्षण सत्राशी काही संबंध नाहीये. आणि पत्रकार असताना त्यांनी कुठेतरी वाचलं की दही अकॅडमी गडचिरोली भंडारा गोंदियापासून कोकणापर्यंत इकडे खानदेशापर्यंत इकडे कर्नाटकाच्या बाउंड्रीपर्यंत काम करते. आणि आपल्या हितली जगाची सिस्टीम असून आपण त्यात काय योगदान दिलं पाहिजे. सहज त्यांनी एक दिवस पहाटे कॉल केला साहेब आणि जाणून घेतलं म्हणजे आम्ही आमच्या नगर जिल्ह्यासाठी करू शकतो का. आणि खरा अभिमान आहे आजचा जो कार्यक्रम आहे जो काय आज हे पाहताय खरं तर त्यांच्यामुळे आणि त्यासोबत अजून दुसरे जसे डोंगरे मॅडम असतील गावडे सर असतील यांनी हे पार पाडला. खरं तर त्यांच्यासाठी जोरदार चहा. त्यांच्या शिक्षणाप्रती कुठलाही संबंध नसताना शिक्षण क्षेत्रामध्ये वाहून घेणारे व्यक्तिमत्व खरंच माझ्यासाठी आदर्श आहे. दुसरी गोष्ट या कार्यक्रमामध्ये या प्रोग्राम मध्ये लगातार वर्षभर आपण काम करतोय. ज्यावेळेस मी श्रीरामपूरची 12 मुलं एवढे 198, 200 पैकी 200, 200 पैकी 196, 300 पैकी 280 हे मार्क पाहून ग्रामीण भागातलं टॅलेंट जे सिस्टीमचं ध्येय आहे एकच ध्येय विद्यार्थी विकास आमचं प्रेरणास्थान काय आहे तर महाराष्ट्र कोणत्या परिस्थितीमध्ये देशामध्ये शिक्षणदृष्ट्या पहिला आला पाहिजे आणि युपीएससी मध्ये 50% यशाचा वाटा राहिला पाहिजे. विचार करा साहेब, स्वप्न झोपेत पाहिलं जात नाही आणि ते कधी पूर्ण होतं मला तरी माहित नाही. आम्ही एवढ्या डोळ्याने स्वप्न पाहतो आणि सिटीच्या पर्यंत पाहण्याचं स्वप्न सर्वच पाहतात. पण या सिस्टीमने सिटीच्या पलीकडचे स्वप्न पाहिले. कारण ज्यावेळेस 400-500 पदाची ज्यावेळेस भरती होती देशामध्ये त्यावेळेस साहेब आमच्याकडे 2-4 कॅन्डिडेट त्या युपीएससी मध्ये पात्र ठरलेले असतात. मी म्हणलं महाराष्ट्र जर सुधारायचं म्हणलं ना तर IAS, IPS, क्लास 1, क्लास 2 सर्व उच्च पदावर महाराष्ट्रातले भूमिपुत्र असले ना तर ते खऱ्या अर्थानं प्रेम करतील आणि मोठं कार्य करतील. महाराष्ट्राला आमच्या उजळण सुकून करतील. किंवा देशात काय आंतरराष्ट्रीय पातळीवर नेतील. म्हणून युपीएससीची परीक्षा राज्य स्तरावर आपण जाण्याचा मार्ग पहिलीच्या आयामी निर्मिती चालू केला. आज साहेब आनंद होतो 1,34,048 मुलं आपण उच्च पदावर आहात. आम्ही तुमच्या मार्गदर्शनाकडे वाढलेलं घडलेलं. आज 1.5 लाख मुलांची परीक्षा घेणं सोपं आहे साहेब. आज 1,500 केंद्रावर जिथं एसटी जात नाहीये अनेक ठिकाणी कितीतरी अडचण अशा 1,500 सेंटरवर आपण 1,30,000 मुलांना परीक्षा घेतली. इलेक्शन पेक्षा मोठं कार्य त्या ठिकाणी त्या अनेक बंधू भगिनींच्या माध्यमातून महाराष्ट्रात त्याचा सारखा अभिमान आहे. खऱ्या अर्थाने नगरमध्ये ज्या मुलांनी हे यश मिळवलंय हे शब्दातून सांगणं कठीण आहे. त्यावेळेस ऑनलाईन निकाल लागला तर नगरचे पटापटा रिझल्ट येत होते आणि खऱ्या अर्थाने नगरमध्ये हे पहिल्यांदा तेवढी उंच करणे घेतलेली होती. त्यामुळे मी सर्वांना उपस्थितांना विनंती करतो ज्या विद्यार्थ्यांनी 22 राज्य जिल्हा केंद्रामध्ये मिळवलंय जोरदार या माझ्या स्टारसाठी टाळ्या झाल्या पाहिजे. त्यांचं कर्तव्य त्यांचं असंच उंच व्हावं आणि एक IPS अधिकारी म्हणून ह्या स्टेजवर येऊन आपल्याला मार्गदर्शन करतील हीच अपेक्षा सिस्टीममधून बाळगू करते. खरं तर त्या साहेब नुसतं आम्ही एवढं थांबलो नाही. आमचं स्वप्न रक्त खवळण्यासारखं आहे. काय आहे 50% UPSC मध्ये असं वाटा आमचा राहिला पाहिजे. हे छोटं स्वप्न आहे का? खूप मोठं स्वप्न आहे. मग त्या स्वप्नासाठी कार्य तसंच करावं लागतं. आम्ही रात्रंदिवस वणवण आणतोय महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यामध्ये जनजागृती करण्यासाठी. पालकांचं खूप कौतुक आहे. म्हणून महाराष्ट्राचं नाव दही अकॅडमी म्हणजे काय? महाराष्ट्राचं दही लपलेली अकॅडमी म्हणजे दही अकॅडमी. आणि तिच्या नावातच दही आहे आणि परीक्षेत विनर आहे. मग ह्या देव प्लॅटफॉर्मवर जर आपली ध्येय पूर्ण करायची असेल तर हा देव प्लॅटफॉर्म आपल्या सोबत ठेवा. विद्यार्थ्याची कोणती चिंता करू नका. आता 1 तारखेला उद्या गुणवत्ता म्हणून आपला नवीन प्रोजेक्ट चालू होतोय. जिथं युपीएससी मध्ये जर 50% वाटा तयार करायचा आहे तर आम्ही काय शोधलं की अजून काय मुलांना करता येते का. मग स्थानिक त्यांचा जो वर्गाचा क्रमिक अभ्यासक्रम आहे त्याचा अभ्यासक्रमामध्ये प्रोजेक्ट उद्या लॉन्चिंग होतोय. त्यामध्ये पण सर्वांनी भाग घ्या जेणेकरून मुलांचा कुठलाही ड्रॉबॅक त्यांना कैसापर्यंत जायचं ना मंदिरापर्यंत किंवा एखादी बिल्डिंग बांधायची नाही तर कुठल्याही वीट चुकीचे लागता नाही याचं कार्य सिस्टीम करते. आणि तुमचं जे सहकार्य खूप मोठं आहे साहेब. आनंदाची बाब आम्ही आता सध्याला 2 तासांनी एका जमिनीवर जातोय. मी आजपर्यंत माझ्या आयुष्यातलं सर्व केलं सिस्टीम. कुठली प्रॉपर्टी 2013 माझ्या नावावर नाही सगळं सिस्टीमला दान केलंय. आणि जे इंटरनॅशनल स्कूलची मी 2 वर्षापूर्वी ज्यावेळेस मी कमिटमेंट केली होती पालक मित्र हो विद्यार्थी मित्र हो सर्व संस्थाचालक सर्वांना विनंती की जी कमेंट केली ती मी पूर्ण करणार. आजपर्यंत तुम्ही सगळं ऑनलाईन क्लास झाले की नाही, ऑनलाईन टेस्ट होतात की नाही, वेळेवर परीक्षा होतं की नाही, चेकचा प्रश्न असेल चेक सध्याला आपले सर्व तयार आहे. राज्याचे तयार आहे, जिल्ह्यात तयार आहे, तुम्हाला चेक पण भेटले जाते. गेल्या वर्षी आपण 18 लाखाची बक्षीस वाढली साहेब, यंदा 56 लाखाची बक्षीस आहे. सिस्टम 1 रुपयाला व्यवसाय नाहीये. आमचं सगळं व्यावसायिक नाहीये. आपला देश महाराष्ट्र ही जपून विद्यार्थी त्या ठिकाणी जगतो आहे.
म्हणून तुम्हाला इथे 2027 ला इंटरनॅशनल स्कूल चालू होणार आहे आणि त्याच्यासाठी 3 वर्ष तुमच्या हातात आहे. जर आपल्या मुलाला तिथे प्रवेश मिळवायचा असेल, तुम्ही पाहता सर नगरमध्ये ऍडमिशन घेण्यासाठी किती पळावं लागतंय चांगल्या स्कूलसाठी. नवोदयचे शिक्षक मित्र बंधू भगिनीला माहिती असेल, नवोदयच्या ऍडमिशन घेण्यासाठी किती अभ्यास करावा लागतोय. 2027 पहिलं जूनचं वर्ष असणार आहे. इंटरनॅशनल स्कूल देवा अकॅडमीचं चालू झालेलं असणार आहे आणि त्याच्यामध्ये 2025, 2026 आणि 2027 3 वर्ष लगातार पहिल्या टॉप मध्ये 100 मुलं येणार आहेत. बघा, रिमाइंडिंग करतो, पहिले जे टॉप 100 मुलं असणार आहेत ते मुलं त्या इंटरनॅशनल स्कूलला प्रवेश पात्र ठरणार आहेत आणि त्यांना वयाच्या 21 वर्षापर्यंत नॅशनल इंटरनॅशनल सर्व प्रकारचं शिक्षण दिलं जाणार आहे. त्यासाठी टाळ्या झाल्या पाहिजेत. 100 मुलं इंटरनॅशनल शिकणार आहेत. ही मुलं वयाच्या 10वीला जेव्हा क्रॉस होतील तर UPSC क्रॅक केली असेल. एवढा चांगला प्रोजेक्ट त्यांच्या शिक्षणात तयार केलाय. फॉरेन मध्ये पण त्याची गरज नाही. आणि आनंदाची बाब साहेब, हे फक्त प्रोजेक्ट आमचा सध्याला हा पायलट म्हणून आहे. 2030 पर्यंत जे 6 विभाग आहेत, कोकण, पश्चिम महाराष्ट्र, खानदेश, अमरावती, संभाजीनगर आणि आपलं नागपूर, 6 विभागामध्ये असे इंटरनॅशनल स्कूल चालू होणार आहेत आणि प्रत्येक ठिकाणी 100 म्हणजे एका वर्षाला 600 मुलाला दत्तक घेतलं जाणार आहे. तुम्ही जर मार्केटमध्ये गेला त्यांना शिक्षणाची व्हॅल्यू पाहिजे ना मित्र वगैरे 5 लाखाच्या खाली नसणार आहे. तुम्ही विचार करा, एका टायमाला जर 6000 मुलं शिकणार असतील, त्यासाठी सिस्टम वाटायचं असेल तर तुम्ही मात्र योगदान द्या. मी एक सामान्य शेतकऱ्याचा मुलगा आहे. हे असं स्वप्न नसतं माझ्या आयुष्यात जे भेटलं नाही ते माझ्या महाराष्ट्राच्या मुलाला त्या वाट्याला येऊ नये म्हणून 25 वर्षापूर्वी स्वप्न पाहिलं होतं. 10 वर्ष माझे बेसिकला गेलेले, एकही रुपया कोणाचा घेतलेला नाही सिस्टमला. आयुष्यात जेवढं कमवलं तेवढं देतोय. आणि ती जमीन पण सहाय्य कर उद्या सरांच्या इथं अर्थमंत्री आहेत आपल्या सिस्टमचे, ती पण उद्या आपण दान करतो. आणि इंटरनॅशनल स्कूल त्या ठिकाणी मोठं उभं. इंटरनॅशनल स्कूलमध्ये घोड्या चालवण्यापासून, स्विमिंग पासून, स्पोर्ट पासून कुठलंच IT क्षेत्र असून तर कुठलं असून तर पाहिलं कुठल्याही क्षेत्र रिकामं ठेवणार नाही. एवढं चांगलं शिक्षण आहे. फक्त या मुलांना चांगलं जर घातलं ना, बघा रनिंग मध्ये जर आपल्याला मुलाला उतरायचं तर मग नुसतं भाकरबाजी घालून चालेल का? त्याला पौष्टिक आहार पण द्या ना, मुलाचं आरोग्य पण जपा ना, त्या तयारीचं शिक्षण पण द्या. 22,000 पाहिजे त्या पद्धतीने दिलं पाहिजे. सिस्टीम आमच्या पद्धतीने सर्व करणार आहे. मी जोपर्यंत आहे तोपर्यंत नव्हे त्या सिस्टीम मी नसेल त्यावेळी सिस्टीम मोठ्या लेवलला कार्य करेल. 72 प्रोजेक्ट आहेत साहेब, 6 प्रोजेक्ट रन केले जातात. आणि आनंदाची बाब असे, आज 1.5 लाख मुलं येणाऱ्या काळामध्ये कमीत कमी 3.5-4 लाख पुढल्या वर्षी. मग मला हे करत असताना तुमचा सहकार पाहिजे. राहिली बाबा ट्रॉफीची, आज हा जिल्हास्तरीय कार्यक्रम आहे. बराच हा जिल्हास्तरीय कार्यक्रम, जिल्ह्याच्या ट्रॉफ्या जवळपास 63 ते 63 आहेत. तर काही आमची बंधू वगैरे जसं पाथर्डी असेल, नेवासा असेल, तुमचं केंद्र पुणे जिल्ह्यात आहे, त्यांची ट्रॉफी पुणे जिल्ह्यात आहे. आष्टीचे मित्र आले आहेत, त्यांची ट्रॉफी बीड जिल्ह्यात आहे, जिल्हा वेगळा. असे पण मित्रमंडळी आलेले आहेत. विद्यार्थी नाराज होऊ नका. यावर्षी आनंदाची बाब आहे, कालच आज 3रा दिवस आहे. नगरच्या सेवेसाठी आपण आज तिथे 1 BHK फ्लॅट घेऊन आपल्या नगरच्या विद्यार्थी पालकासाठी सोय होण्यासाठी, घर सोय होण्यासाठी आज आपण ऑफिस खोललेलं आहे. त्यासाठी मी टाळ्या होत्या. तुम्हाला कुठलीही गोष्ट कमी पडणार नाही. ऑफिस हे सोशल वर्क करतात, आम्ही पण सोशल करतो. आपला बिझनेस नाहीये. जिल्ह्याचे कार्यक्रम दाखवा कुठे घेतलेले का, केंद्राचे घेतलेत का, तालुक्याचे घेतलेत का, राज्याचे एवढे होते का. त्यामुळे ज्यांना ट्रॉफी 100% ऑफिस मधून भेटेल. बीडवाल्यांचे बीडमधून घेतले जातात, पुण्यावाल्याच्या पुण्यातून. आणि ज्यांना नगरमध्ये घेतलं नाही त्यांना ऑफिस मिळेल. चेक पण तुम्हाला सर्वांना मी आता सपोर्ट करणार आहे. सर्व चेक लिहून सर्वांना दिलेले. त्यामुळे कुठलीही गोष्ट मनामध्ये शंका मला शेंडगे सर होतं हे लक्षात ठेवा. जिथं गैरसिंगमध्ये वेटिंग असतं की सर कधी येतील आमच्याकडे. आज नागपूरचा कार्यक्रम 15 दिवसावर आहे, पण आज 6 जिल्हे तिथे कामाला लागलेत की आज ही टीम राज्याची आमच्या मुलांसाठी, विदर्भासाठी येते. आपण इथल्या गोष्टीतले आहोत, आपण नक्कीच सदन भागातले आहोत. आपल्या मुलासाठी 2 पाऊल पुढे जाऊया. तुम्ही केलेलं सहकार्य ते केलेलं मी सतत वर्णन करणार नाही. फक्त एकच विनंती आहे, असं सहकार्य राहू द्या. तुमच्या सूचना ही सिस्टमच्या पालक, विद्यार्थी आणि शिक्षकाची, गुरुजनांची. त्याचा मालक चालक कोण आहे? वारस नाही सिस्टीमला कुठला. आमचा विद्यार्थी, पालक आणि शिक्षक आहे. तर तुम्हाला विनंती आहे मित्र बंधू, तुम्हाला जे वाटतं ते माझा स्पेशल मोबाईल नंबर आहे तुमच्याकडे, पुस्तकावर ऑफिस, मला कॉल करा. आपण तुमच्याही सकाळपर्यंत चालू करू आणि आपण सर्व एकत्र येऊया आणि विद्यार्थ्यांच्यासाठी काम करूया. एवढं त्या ठिकाणी मी या गोष्टी व्यक्त करतो. तुम्हाला शुभेच्छा देतो. पुढल्या वर्षी आपल्या राज्यातली मुलं, या नगर जिल्ह्यातली मुलं खूप मोठ्या उंचीवर जावे, जास्त यश मिळवावे. जिल्ह्याचाही कार्यक्रम याच्यापेक्षा 10 पटीने मोठा व्हावा या ठिकाणी अपेक्षा व्यक्त करतो आणि माझे 2 शब्द तुम्ही थांबवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. खरंच तुमच्या कार्याला सरांसाठी सर्वांनी टाळ्या वाजवतात. सरांनी इतकं कार्य करायला आज कुणी तयार नाही, परंतु सर आपण
कसल्याही निस्वार्थ भावनेने आपण कार्य करतात. खरंच या महाराष्ट्रासाठी आमचं भाग्य समजतो की आपल्यासारखे माणसं या भूमीमध्ये जन्माला येत आहेत. म्हणून आमच्या सर्व विद्यार्थ्यांचं भविष्यात आणि आपलं ध्येयच असं आहे की UPSC मध्ये आपला जास्तीत जास्त 1, 2 किंवा 3 विद्यार्थी दरवर्षी असतात. परंतु सरांचा विषय असा आहे की सर म्हणतात की देशाचा ज्यावेळेस UPSCचा निकाल लागेल त्यावेळेस अर्धा हिस्सा हा महाराष्ट्र राज्याचा असेल. त्यामुळे आपलं ध्येय लवकरात लवकर पूर्ण होईल. त्यासाठी तुम्हाला पालक देखील तेवढे सजग असले पाहिजे. तसे या जिल्ह्याचे अहिल्यानगरचे पालक सजग आहेत असं आपल्याला तर सर्व मान्यवरांना वाटते. त्यानंतर कार्यक्रम खूप वेळ होत असल्यामुळे मी डायरेक्ट मान्यवरांच्या मनोगताकडे वळते. मी प्रथमतः या कार्यक्रमाचे उद्घाटक आदरणीय डॉक्टर कुराडे साहेब यांना विनंती करतो की आपण 2 शब्द या ठिकाणी व्यक्त करायचे. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय संचालक शिक्षण संचालक टेमकर साहेब, ध्येय प्रकाशन अकॅडमीचे श्री शेंडगे सर, अर्चना मॅडम, त्यांचे सर्व सहकारी आणि उपस्थित सर्व सन्माननीय व्यासपीठावरील सन्माननीय व्यक्ती, तसेच या कार्यक्रमाला उपस्थित असलेले सर्व पालक, शिक्षक, पत्रकार आणि बाल मित्र मैत्रिणींनो, प्रथमतः मी आपल्या सर्वांचं हार्दिक अभिनंदन करतो. आपण शेंडगे सरांच्या या अकॅडमी मार्फत आपल्या पालकांना सरांनी जे उद्दीपित केलं आणि त्या ॲपचा, त्यांच्या नॉलेजचा आपण आपल्या मुलांसाठी मुलींसाठी जो बौद्धिक स्तर उंचावण्यासाठी जो प्रयत्न करत आहात त्यासाठी सर्व पालकांचे प्रथमतः अभिनंदन. आत्ता सरांनी सांगितलं की सर हे एक मी म्हणेल की ते झपाटले शेंडगे सर झपाटलेलं व्यक्तिमत्व आहे. साधारण प्राथमिक शिक्षक काय करू शकतो त्याचा एक आदर्श मूर्तिमंत यावर मला वाटतं की सरांच्या रूपाने आपल्यासमोर आहे. आणि आपण ते जे कार्य करतात ते अतिशय विनामूल्य काम करतात आणि आपण सर्व त्याचा सर्वांनी फायदा घ्यावा. आणि जर काही पालकांना माहीत नसेल, आपले शेजारी असतील, नातेवाईक असतील, मित्रमंडळी असतील, त्या सर्वांना त्या गोष्टीचा लाभ करून द्यावा अशी माझी एक कळकळीत विनंती आपल्या सर्वांना आहे. कारण मला स्वतःला माहीत नव्हतं की अशी काम सर करतात आणि असा फायदा पालकांना होतो. एक साधारणपणे आमच्या काही एक समजत होती, आता मी टेमकर साहेबांशी बोलत होतो की स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करायचा म्हणजे ज्यावेळी आपण ग्रॅज्युएशन झाल्यानंतर करायचा किंवा BA MA BCom झाल्यानंतर करायचा असा एक कन्सेप्ट आमच्या काळामध्ये होता. पण जो शेंडगे सरांनी जो कन्सेप्ट मांडला की त्याची तयारी अगदी पायाभूत अगदी 1ली ते 8वी वर्षापासून करायची. आणि खरोखर हे स्तुत्य आहे की पालक त्याला चांगला प्रतिसाद देतात आणि मुलांकडून तयारी करून घेतात, त्यांना परीक्षेला बसवतात, त्यांची काळजी घेतात. आता सरांनी उल्लेख केला की ते ज्ञानार्जनाचं कार्य तर करतातच, मुलांची भावी पिढी घडावी म्हणून पण IPS IAS अधिकारी आपल्या महाराष्ट्रातून तयार हवेत, आपल्या जिल्ह्यातून तयार हवेत, त्या यासाठी धडपड करतात. पण मला एक पालकांना एक सांगावं वाटतं की आपल्या मुलांचा मेंदूची वाढ जनरली 5 वर्षांच्या होईपर्यंत पूर्णपणे 90 ते 100% वाढ झालेली असते. आणि तोपर्यंत मुलांची वाढ, मेंदूची वाढ चांगली व्हावी, त्यांचं आरोग्य चांगलं राहतात, तुम्ही दक्ष असतात, वेगवेगळ्या प्रकारचे व्हॅक्सिन्स, रोग प्रतिबंधक लसी उपलब्ध आहेत त्या तुम्ही सर्व देतात. पण मुलांचा जो आहार आहे त्या बाबतीत मला वाटतं आपण महाराष्ट्रीयन पालक थोडे कमी पडतो. जर आपण बघितलं नॉर्थ इंडियातले लोक जर बघितले तर ते जन्मताच सुदृढ, उंच आणि निरोगी दिसतात. महाराष्ट्रामध्ये थोडीशी आपल्या एक जेनेटिक फॅक्टर जर सोडला तर आपली सुबत्ता चांगली आहे. महाराष्ट्र प्रत्येक क्षेत्रामध्ये अग्रेसर आहे. पण मला असं वाटतं की थोडंसं अज्ञान त्याला कारणीभूत असावं. आणि असं मला वाटतं की तुम्ही तुमच्या पालकांच्या आहाराविषयी थोडंसं जागरूक व्हायला पाहिजे. ज्यावेळी बाळ जन्मतं त्यावेळी त्याला एक्सक्लुझिव्हली ब्रेस्ट फीडिंग म्हणजे बाळाला पूर्णपणे आईचं दूध मिळणं अतिशय आवश्यक असतं.
आता ॲज अ बॅलट तज्ञ म्हणून बघतो की बऱ्याच माता या नोकरी करणाऱ्या असतात किंवा काही कारणामुळे ते बाळाला स्तनपान देऊ शकत नाही. तर अशा वेळी मला असं वाटतं की सर्व पालकांनी त्यांच्या सुनेला मुलींना सांगितलं पाहिजे की तू जास्तीत जास्त रजा घे. आणि मला वाटतं गव्हर्नमेंट पण आता आईला स्तनपानाची एक 3 महिने 4 महिने रजा देतं, मुलाला म्हणजे वडिलांना पण रजा देतं. आणि या काळामध्ये आईने बाळाला पूर्णपणे ब्रेस्ट फिडिंग द्यावं, स्तनपान करावं अशी सर्वांना माझे आव्हान राहील, एक विनंती राहील. पहिले 3 दिवस तो चीक येतो आईचा स्तनातून, तो चीक अतिशय बाळाच्या आरोग्याच्या दृष्टीने अतिशय चांगला असतो. त्याच्यामध्ये अनेक प्रकारचे प्रथिन, व्हिटॅमिन्स आणि अँटीबॉडीज असतात की जेणेकरून बाळाला ते पटत गेल्यानंतर बाळाला वेगवेगळे आजार होत नाही आणि अशा तऱ्हेने बालकाचं आरोग्य सुधारायला मदत होते. ज्यावेळी बाळ 6 महिन्याचं होतं त्याला नुसतं फक्त आईचं दूध चालत नाही. 6 महिन्यानंतर बाळाला वरचा आहार, ज्याला आपण पूरक आहार म्हणतो, तो द्यायला पाहिजे. आणि आपल्या अंगणवाडी सेविका आया त्या तुम्हाला मार्गदर्शन करतील. आता वेळ जास्त झाला त्यामुळे मला तुम्हाला जास्त डिटेलमध्ये सांगता येणार नाही, पण अंगणवाडी सेविका ज्या आहेत त्या तुम्हाला निश्चितपणे मार्गदर्शन करतील. बाळाला वरण भाताची पेज, पातळ शिरा आणि बालकाच्या मेंदूचा वाढ व्यवस्थित व्हावा यासाठी मी एक सजेस्ट करीन. आपल्याकडे एक पद्धत आहे गुटी करून, गुटी देणं. गुटी म्हणजे बदाम, काजू, पिस्ते आपण उगाळून देतो, तर तसे उगाळून न देता ज्यावेळी बाळ 6 महिन्यांचं होईल त्यावेळी या सर्व जे काजू, बदाम, पिस्ते याची बारीक पूड तयार करून घ्यायची आणि ही पूड दररोज बाळाला 1 चमचा शिऱ्यामधून किंवा वरण भातामधून दिली तर बदामामुळं आणि बाकीच्या पौष्टिक पदार्थामुळं बाळाची बौद्धिक वाढ चांगली होते असं निदर्शनाला आलेलं आहे. त्यामुळे मला सर्व मातांना विनंती करावी वाटते की त्यांनी ज्यावेळी आपण बाळाला पूरक आहार सुरू कराल त्यावेळी निश्चितपणे या मी सांगितलेल्या ड्रायफ्रूटचा वापर जरूर करावा आणि बाळाची बौद्धिक क्षमता वाढण्यासाठी प्रयत्न करावे. जास्त आता बरेच पाहुणे इथे बोलणार आहेत, आपला जास्त वेळ देता सर्व बालकांना पुढील आयुष्यासाठी त्यांच्या MPSC UPSCच्या तयारीसाठी त्यांना मी शुभेच्छा देतो आणि माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद. धन्यवाद डॉक्टर साहेब, आपण अतिशय मूल्यवान असा सल्ला या ठिकाणी दिला. यानंतर या उद्या आयुष्यामध्ये ज्यांनी शरीराला श्रमाकडे, बुद्धीला मनाकडे आणि हृदयाला भावनेकडे वळवणे म्हणजे शिक्षण आहे, हे ज्यांनी ठासून या शिक्षण व्यवस्थेला सांगितलं आणि पूर्ण आयुष्य शिक्षण व्यवस्थेमध्ये काम केलं. या तसेच या कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय दिनकरजी टेमकर सर यांना विनंती करतो की आपण 2 शब्द मनोगत व्यक्त करतो. साहेबांनी यापूर्वी या राज्याचे माजी शिक्षक संचालक म्हणून काम केलेलं आहे, पुणे विभागाचं शिक्षण उपसंचालक म्हणून काम केलंय आणि विशेष म्हणून या अहिल्यानगर या जिल्ह्याचे प्राथमिक विभागाचे शिक्षण अधिकारी म्हणून काम केलेलं आहे. यापेक्षा अनेक काम साहेबांनी उद्या आयुष्यामध्ये केलेलं. खरंच आपण भाग्यवान आहोत की साहेबांसारखे व्यक्ती आज आपल्यामध्ये आहेत आणि साहेब यापुढेही शिक्षण क्षेत्रासाठीच काम करत आहेत. त्यांना शुभेच्छा देतो आणि त्यांना विनंती करतो की आपण 2 शब्द या ठिकाणी व्यक्त करायचो. आदरणीय टेमकर साहेब. आजच्या या कार्यक्रमाला उपस्थित असलेले प्रमुख पाहुणे आदरणीय डॉक्टर कोरडे सर, त्याचबरोबर देव प्रकाशनाचे सेंडगे सर, त्यांची सर्व टीम, प्रियदर्शनी ग्रुपचे घुमणे सर, व्यासपीठावर असलेले सर्व मान्यवर आणि समोर बसलेले विद्यार्थी, पालक आणि त्यांचे मार्गदर्शक शिक्षक. खरं तर अध्यक्ष केल्यानंतर मला पहिलं धाक पडतो आपला नंबर भाषणाला कधी लागेल, पण आज लवकर लागला आणि कार्यक्रमाचं नेमकं स्वरूप आवडलं मला. म्हणजे नेमकं काही होतं का मुख्य कार्यक्रम बाजूला राहतो बक्षीस वितरणाचा आणि भाषणच एवढे चालतात कारण लोक कंटाळून जातात आणि मग बक्षीस वितरणाचा कार्यक्रम घाईघाईने ओळखला जातो. पण मेन कार्यक्रम जो आहे त्यावर
मस्त वेळ देणार आहे ते. खरं तर ध्येय प्रकाशनाच्या नावामध्येच एक जो शब्द आहे ध्येय, मला आता त्यांच्या भाषणातून कळलं तर त्यांनी हे नाव काय दिलं. त्यांचे काही चांगले ध्येय आहेत. एक म्हणजे UPSC MPSCच्या परीक्षेला जास्तीत जास्त विद्यार्थी यावं हा त्यांचा ध्येय आहे आणि त्यासाठी तयारी म्हणून हे प्राथमिक स्तरापासूनच त्यांना मुलांना माहिती व्हावी स्पर्धा परीक्षेची. डॉक्टर कोरडे सरांनी सांगितले का आमच्या काळामध्ये MPSC UPSC ची माहिती आम्हाला थेट ग्रॅज्युएशन झाल्यानंतर मिळाली आणि त्या परीक्षा आपल्यासाठी असतात नसतात असंच वाटत होतं आम्हाला. नंतर कळलं काय आपण सुद्धा दिलं तर चालतं. आता हे एक मुलीने इथे प्रतिक्रिया व्यक्त केली, तिला MPSC म्हणजे मला वाटतं तिसरी चौथी पाचवीला असेल, तिला सुद्धा MPSC माहीत झाली, UPSC माहीत झाली. हे सगळं कशामुळे शक्य झालं का आताची जी पिढी आहे ती खूप हुशार आहे, बुद्धिमान आहे, आपल्यापेक्षा 4 पट पुढं बुद्धी आहे त्यांच्या. आणि तुम्ही मोबाईल एखादं उदाहरण घेऊ पहा, मोबाईल त्यांच्या हातामध्ये द्या लहान मुलाच्या, त्यांना काही सांगू नका. आपल्याला जे फंक्शन माहीत नसतात ते सगळे फंक्शन त्या मुलांना माहीत होतात. म्हणजेच आपल्यापेक्षा त्यांच्यामध्ये काहीतरी जास्त आहे हे आपल्याला मान्य करावं लागेल. खरं तर जे मुलांना आज बक्षीस देणार आहे त्यांचं आणि त्यांच्या पालकांचं मी अभिनंदन करतो की त्यांनी ती संधी मुलांना उपलब्ध करून दिली. मुलांना ती संधी उपलब्ध करून देणे फार महत्वाचं असतं. वातावरण त्याशिवाय निर्माण होत नाही. घरामध्ये सुद्धा आई वडिलांनी जर सपोर्ट केला, शिक्षकांनी सपोर्ट केला तर मुलं चांगली चांगली ध्येय पार करू शकतात. वर्गामध्ये वाचलेलं हे साधारणपणे आपल्या लक्षात राहतं का, तर मानसशास्त्र असं सांगतं का वाचलेलं 24 तासाच्या आत 74% विसरून जातं. मग जर असं विस्मरण झालं तर त्याला पर्याय काय? पण त्याला पर्याय आहे, जो विस्मरणाचा आलेख असतो तो जर खाली येऊ द्यायचा नसेल तर त्या भागाचं परत एकदा 24 तासाच्या आत वाचन झालं पाहिजे. त्यासाठी गृहपाठ ही संकल्पना आली. याचा अर्थ काय काय वर्गामध्ये जे शिकवलं ते मुलांच्या कायम स्मरणात राहावं यासाठी मुलांनी 24 तासाच्या आत त्याकडे पाहावं, थोडंफार त्याच्याकडे लक्ष द्यावं, वाचावं, म्हणजे मुलांच्या ते लक्षात राहील. 24 तासाच्या आत एकदा वाचल्यानंतर मग कायम स्वरूपाच्या स्मरणात राहील का? नाही. परत सुद्धा हळूहळू त्याचं विस्मरण होतं. 7 ते 8 दिवसाने 10 दिवसाने पुन्हा एकदा उजळणी जर केली आणि असं सातत्य जर ठेवलं तर मात्र लक्षात राहण्याचं प्रमाण वाढतं. आपल्याकडे डॉक्टर साहेबांनी सांगितलं का आहाराचं, तर पौष्टिक आहार घेणं हे मुलांसाठी खूप चांगलं असतं. मी एक उदाहरण सांगेल. मी औरंगाबादवरून नांदेडला एका ट्रेनने प्रवास करत होतो. त्या गाडीचं नाव सांगतो सचखंड एक्सप्रेस होती. बाकीच्या रेल्वेने प्रवास केल्यानंतरचा अनुभव वेगळा आणि या गाडीत प्रवास केल्याचा अनुभव मला वेगळा आला. ती गाडी अमृतसरवरून आली होती आणि नांदेडला चालली होती रेल्वे. त्या रेल्वेत मी औरंगाबादहून बसलो. रेल्वेत पाहिलं तर सगळीकडे खाण्यापिण्याचे पदार्थ भरपूर होते. सरदारजी लोक बहुतेक बरेचसे होते आणि रेल्वे अशी गच्च भरलेली होती. म्हणजे सगळे इकडं तिकडं खरकट असं पडलेलं होतं, जसं काय किचन मध्ये आपण बसलोय. तर इतकं त्यांचे रेल्वे आणि खाण्याचं हे असतं. मला असं म्हणायचं नाही की आपण नुसतं खाऊन झोपा करा असं नाही, पण पौष्टिक आहार द्यायला गरजेचं आहे. आणि तो पौष्टिक आहार जर दिला व्यवस्थित तर मुलांची स्मरणशक्ती चांगली राहते. नुसतं पौष्टिक आहार फक्त उपयोगाचा नाही, त्याला अनुषंगिक म्हणजे वारंवार उजळणी करणं. नंतर अभ्यास करताना हा लक्षात राहिला असा. लक्षात कसा राहतो? जर अर्थपूर्ण शब्द दिला एखाद्या मुलाला पाठ करायला आणि अर्थहीन शब्द पाठ करायला दिला तर अर्थपूर्ण शब्द लवकर लक्षात राहतो, अर्थहीन शब्द लवकर लक्षात राहत नाही. याचा अर्थ काय का अभ्यास करताना हा समजला पाहिजे. जर अभ्यास करताना जर समजला, समजून उमजून अभ्यास केला तर लक्षात राहण्याचं प्रमाण वाढतं. जर समजलंच नाही तर पाठ करावं लागतं आणि पाठांतरावर जर वेगळा प्रश्न विचारला, उपयोजनात्मक प्रश्न म्हणतो आपण त्याला, ऍप्लिकेशन माइंडेड प्रश्न विचारला तर मुलांना लिहिता येत नाही. म्हणून पाठांतर न करता समजून म्हणजे समजलं पाहिजे अशा स्वरूपाचा अभ्यास करणं मुलांनी गरजेचं आहे. तुम्ही पाहता का मुलांचा जे मेंदूचा विकास असतो हा 5वी 6वी पर्यंत 10 वर्षापर्यंत भरपूर होत असतो. आणि लहान मुलाचा जर विचार केला तर त्यांना 2-2, 3-3 भाषा जर लवकर शिकवल्या तर ते लवकर लक्षात राहतात.
काही तुम्हाला असे अनुभव आले असतील का शेजारी समजा आपण मराठी बोलतो घरामध्ये, शेजारचं कुटुंब आहे एक परप्रांतीय आहे आणि ते हिंदी बोलताय, तर मुलं त्यांच्याकडे जाऊन त्यांना हिंदी शिकू नका तुम्ही. ते मुलं तिकडे जाऊन हळूहळू हिंदी शिकतात आणि मराठी शिकतात. तसंच इंग्रजी. आता आपल्याला जरी मराठीचा अभिमान बाळगायचा असेल, मराठीचं मी म्हणत नाही का मराठी तुम्ही लिहू नका वाचू नका, मराठीचं वाचलंच पाहिजे, पण मराठीचा अभिमान बाळगत असताना इंग्रजीचं सुद्धा ज्ञान घेणं गरजेचं आहे. आज आपण पाहतो का मराठी माध्यमापेक्षा इंग्रजी माध्यमाच्या शाळेकडे जाण्याचा जो पालकांचा कल आहे हा साधारणपणे 6 ते 7% विद्यार्थी दरवर्षी तिकडे हळूहळू इंग्लिश मीडियमकडे जात आहेत. याचे कारण काय का पालकांना वाटतं का आपल्याला इंग्रजीमुळे जी अडचण आहे ती भविष्यात मुलांना येऊ नये, म्हणून मराठी माध्यमाच्या ज्या शाळा आहेत किंवा जे मुलं मराठी माध्यमात शिकतात त्यांनी मराठीतच शिकावंच, त्याचं ज्ञान घ्यावं. परंतु त्याचबरोबर हिंदी आणि इंग्रजी भाषेचं सुद्धा ज्ञान तेवढंच आत्मसात करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. त्याचबरोबर काहीतरी छंद सुद्धा जोपासला पाहिजे. आणि व्यसनापासून म्हणजे मी काही म्हणत नाही, लहान मुलाला काही व्यस्त नसतातच, परंतु कोणते व्यसन, मोबाईलचे व्यसन असेल किंवा व्यसन, असे व्यसनापासून दूर राहावं. मोबाईल सुद्धा एक व्यसनाच झालंय. तुम्ही पाहिलं असेल, मी सुद्धा बसताना तुम्ही दर 5-10 मिनिटं झालं का आठवण येते मोबाईलचे, काही मेसेज आला का काय, एवढी सवय लागलेली आहे मोठ्या माणसाला सुद्धा. आम्ही तरी तुम्हाला कोणत्या तोंडाने सांगावं लहान मुलांना, परंतु लहान मुलांना ते मोबाईल पासून कसे दूर राहतील हे फार गरजेचं आहे. आणि जर प्रगती करायची असेल तर मोबाईल पासून जे मुलं दूर राहतात तेच जास्त प्रगती करतील भविष्यात. UPSC आणि MPSC चे अभ्यास करणारे जे मुलं असतात ते मुलं आता सांगतात, मेसेज टाकून येतात, आता मी MPSC चा अभ्यास करायला सुरुवात करणार आहे, व्हॉट्सअपवरून मी आउट होत आहे, 6 महिने मोबाईल वापरणार नाही, म्हणजे इतकं ते गरजेपुरतं मोबाईल वापरतात, मोबाईल पासून एकदम अलिप्त राहतात. आता काय झालं का घरामध्ये लहान मुलं जन्माला आलं ते 2-3 महिन्याचं झालं का ते रडायला लागलं का पालक काय म्हणते, जाऊ द्यायला रडायच्या शांत बसण्यासाठी एकच उपाय, मोबाईल हातात देऊन टाकायचा, ताण राहतो. पण त्याचा परिणाम काय होतो का त्याला सवय लागते आणि ती एकदा सवय लागली तर मोडता येणार नाही. म्हणून हे जे गॅजेट्स आहेत त्या गॅजेट पासून मुलांना हळूहळू दूर करण्याचा प्रयत्न करावा, त्याचं व्यसन लागणार नाही याची काळजी घ्या. जर त्यांना सवयच लावायची असेल तर वाचनाची लावा, अभ्यासाची लावा, त्यांना निर्वसती कसे राहतील याची सवय लावा, खेळण्याच्या वेगवेगळ्या स्पर्धा खेळण्याची सवय लावा आणि अशा चांगल्या सवय मुलांना लावा, चांगलं नागरिक होण्याची सवय लावा आणि भारताचे ते चांगले नागरिक होतील यासाठी आपण सगळे प्रयत्न करूया. मी पुन्हा एकदा या बक्षीसपात्र विद्यार्थ्यांचं अभिनंदन करतो, त्यांच्या पालकांचं अभिनंदन करतो आणि ज्यांनी हा पुरस्कार घडून आणला त्या सर्व टीमचं मी पुन्हा एकदा अभिनंदन करतो आणि इथं थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. सर्वांना अत्यंत लागलेल्या बक्षीस वितरण कार्यक्रमाकडे आपण वाहतो. मी ज्यांचं नाव घेईल किंवा ज्या विभागाचं नाव घेईल किंवा ज्या केंद्राचं नाव घेईल सर्वांची नावं घेणे या ठिकाणी शक्य नाही. खूप विद्यार्थ्यांचं यश आहे आणि जिल्ह्याचा आवाका खूप मोठा आहे, केंद्र खूप मोठे आहे. त्यामुळे मी प्रथम राज्यस्तरीय निवड ज्या विद्यार्थ्यांची झाली त्या सर्व विद्यार्थ्यांना व्यासपीठ मंचावरती बोलवतो, त्यांच्या पालकांना व्यासपीठ मंचावरती बोलवतो आणि सर्व व्यासपीठ मंचावरती मान्यवरांना विनंती करतो आपण त्यांचं सन्मान देऊन स्वागत करायचं. सर्व राज्यस्तरीय जे विद्यार्थ्यांची निवड झाली त्या सर्व विद्यार्थ्यांनी व्यासपीठावरती यायचं आणि त्यांचा सन्मान चिन्ह घेऊन जायचं आणि सर्व मान्यवरांच्या हस्ते घ्यायचं. जे काही विद्यार्थी राज्यस्तरीय परीक्षेमध्ये निवड झालेले आहेत त्यांनी
कमाल वो आके ज़मीं पे दे के जाए आसमां शाबाशी